काही लोकांचे शब्द असे असतात की जे आपण वाचावेत, त्याचा अभ्यास करावा किंवा त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी, असं आपल्याला कायम वाटत राहतं. त्याच्यापैकीच एक नाव म्हणजे अरुणाताई. त्यांच्या मला आवडलेल्या काही कविता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न. आजकाल आपण सगळीकडे किती ऐकतो ना, की कमिटमेंट, कमिटमेंट, एखाद्या नात्यामधली कमिटमेंट आणि मग त्याच्यासाठी इतक्या सगळ्या अटी शर्थी. एखाद्या सुंदर आणि नितळ नात्यामध्ये एकमेकांना नेमकं काय द्यायचं, याच्यावर पण आपण किती विचार करतो, किती प्रश्न मनात घोंगावायला लागतात. आणि हे सगळं खरंच इतकं गुंतागुंतीचं आहे का? असा विचारही कधीतरी डोक्यात खूप वेळ घोळत राहतो. आणि अरुणाताईंची ही कविता वाचली की त्याचं उत्तरही अगदी सहज मिळून जातं. शब्द मला दे साधा. लवलव हिरवे पान झुलावे, तसेच हसणे ओले, आठवणींवर जुन्या क्षणांचे हलके पालव झाले. सहजपणाने भिजले डोळे, मनही भिजले वाटे, गाण्याला लय त्याची जैशी, तशीच जुळली बोटे. मिळाला समज स्पर्श निळा तू, तुला सावळी बाधा, दिल्या तुला तळव्याच्या रेषा, शब्द मला दे साधा. दिल्या तुला तळव्याच्या रेषा, शब्द मला दे साधा. डोळे बंद करून शांत चित्तानं आपण कुठेतरी बसून राहावं. आपल्याला जवळ म्हणवणाऱ्या व्यक्तीनं एखादा माफक हट्ट करावा. म्हटलं तर पुरवायला सोपा, पण विचारांच्या चक्रात मागे खेचून घेऊन जाणारा, अनेक पातळ्यांवर विचार करायला लावणारं, भविष्यातल्या शक्यता तपासायला लावणारं, पुरवला गेलाच तर मागं फिरता येणार नाही या विचारानं प्रगल्भ करणारा, शब्दापेक्षा अन्य कुठल्या विश्वासाची गरजही नाही या समाधानापर्यंत घेऊन जाणारा, अपेक्षांच्या गर्तेत रममाण न होता पुन्हा एकदा निरागसतेची आणि त्या नात्यातल्या मूर्ततेची जाणीव करून देणारी अरुणाताईंची ही कविता. प्रेमाच्या नवनीताची चव आपण सगळ्यांनीच कुठे ना कुठे, कधी ना कधी, थोडीफार का होईना चाखली आहे. म्हणूनच ही कविता लक्षात राहते आणि पुन्हा एकदा त्या सगळ्यात फेरी मारून आल्याचं समाधान मनाला मिळतं. आणि एकदा का तो शब्द दिला, हात धरला, की मग बंधनांच्या पार जाऊन नात्याची गुंफण करत अनेक पदर उलगडत जाताना होणारी अवस्था शक्यतो शब्दात मांडूच नये. पण अशी एखादी कविता वाचली, ऐकली की असं वाटतं, इतकं चपखल शब्दात मांडलं जाणार असेल तर आठवणींचा कोपरा अशा एखाद्या कवितेसाठी राखून ठेवायला काहीच हरकत नाही. नको भेटू सावेळी, किती सांगितलं तिनं, तरी त्याचं सांजवेळी असं तिच्यापाशी येणं. नुसतंच नव्हे येणं, त्याचं येणं आणि गाणं, बंद दाराशी थांबणं, पुन्हा तेही जीव घेणं. तिनं उघडावं दार, घ्यावी अंधारात उडी, यानं पसरावे बाहू, दूर वल्लवावी होळी. होळी धारेला लागता, घर दिवा दूर जाई, याला गाताना पाहून तिनं बोलू नये काही. डोळे ओले व्हावे तिचे, याला नाहीच कळावं. गाणं पांघरून तिला, यानं हृदयाशी घ्यावं. तिनं म्हणावं, नको ना, मला सोसवे ना प्रीत, तरी सांजेच्या काठाशी यानं म्हणावंच गीत. गाणं भरावं सुखानं, नाद दुःखाचा लागून, घ्यावं दोघांना प्रेमाने, जरा जीवाशी ओढून. नको भेटूस अवेळी, किती सांगितलं तिनं. आणि आता शेवटची कविता. अंतर ही फार कमाल गोष्ट आहे. काही वेळेला कमी असलेलं बरं वाटतं, किंवा काही वेळेला जास्त असेल तर सुखावतं, किंवा उलटही कमी असल्याचा त्रास होतो किंवा कमी होत नाहीये याचाही त्रास होतो. या सगळ्यात मिळत जाणारा अवकाश हेच काय ते फळ असं वाटतं. म्हणजे तो एकदा मिळाला की मग माणसांमध्ये बदल होतात, परिस्थितीमध्ये बदल होतो, काळ वेळ बदलून जाते,
आणि नात्यांच्या बाबतीत बोलायचं तर बऱ्याच अंशी नातं पूर्णत्वाला जायलाही मदत होते. आजकाल तर प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी आहे. अगदी जाणीवपूर्वक ते सांगितलंही जातं. फक्त अंतर आणि दुरावा यामधली पुसटशी रेष सांभाळता आली की झालं. अंतर ही अरुणाताईंची कविता पहिल्यांदा वाचली ना तेव्हा जाणवलं, नाती सुंदर आणि अनुकूल करण्यासाठी थोडंफार अंतर असायला काहीच हरकत नाही. ऐकूया अंतर. आपल्यामधलं नातं अधिक सुंदर करणं म्हणजे आपल्यामधलं अंतरच नवनव्या बाजूंनी अधिक समजून घेणं, हे तू मला कितीतरी वेळा सांगितलंयस. तरी कशी मी दरवेळी नव्या उत्साहानं करते आपल्या समरसतेपासून बोलण्याची सुरुवात. तू मला हवायस हे सांगण्यासाठी कशी आळवते मी तीच ती लकब तेवढ्याच उत्साहात. मला कळत नाही. पण फार दिवसांच्या आषाढी पावसानंतर आज हे पिवळं कोवळं ऊन पडलं आणि आपल्यामधलं ओलं अंतर एकाएकी चमकून उठलं. मला हवासा झालास तू आणि मी थोडी शहाणी झाले. आपल्यामधल्या अंतरभर मग मी माझं मनच पसरून दिलं. आपण प्रत्येक जण नात्यामध्ये कुठं ना कुठं कायम चाचपडत असतो. म्हणजे हे सगळंच गुंतागुंतीच आहे असं आपल्याला कधीतरी वाटतंच. त्यामुळेच अरुणाताईंच्या कविता वाचल्या की त्या सगळ्यालाच एक नवी दिशा मिळते आणि नात्यांमध्येही किती वेगवेगळे पदर असू शकतात हे अभ्यासाला मिळतं.